ऐकलं का? सुनबाईंचे मित्र आलेत बाहेर. तुमची नावं काय? काका नावांचं राहू दे, एक महत्त्वाचं बोलायचं. सुनबाईंचे मित्र पोरं पण आहेत होय? काकी किचन तिकडे आहे का? अरे हो, यांच्या चहा पाण्याचं बघा. जा या ना, बसा ना, या बसा. नाही बसत नाही काका, एक इम्पॉर्टंट गोष्ट बोलायची होती तुमच्याशी. बोला ना. काका तुम्ही कमळीला ओळखतास ना? हो. कमळीला खूप शिकायचंय. तिला ऍक्च्युली मुंबईच्या एका मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन तसंच एक मोठं कॉलेज इथे या गावात उभं करायचंय. वय त्या ऍडमिशनचा फॉर्म बी भरलाय आम्ही. मग 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 काय म्हणजे? अहो लगीन झाल्यानंतर तुमचं पोरगं वल्ला बिबी करत जाईल दुबईला. आमच्या कमळीच्या सपान मोडलंच की मग. कमळीच्या आईनी परमिशन नाही दिली आहे तिला मुंबईला जाण्यासाठी, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय रिक्वेस्ट करायला की प्लीज काहीतरी कारण काढून हे लग्न मोडा तुम्ही. लग्न मोडा? आम्हाला आमच्या पोरासाठी ती पोरगी आवडली म्हणून आम्ही तिला पसंत केलं, आणि उलट तिच्यावर आम्ही उपकारच करतोय. तिचा बाप कुठे काय काही पत्ता नाही. उलट हे सगळं सोडून आम्ही तिला मागणी घातली. उलट असं स्थळ मिळालं म्हणून तुम्ही खुश व्हायला हवं होतं, तर तुम्ही चक्क लग्न मोडण्याची भाषा करताय. चला निघा निघा इथून निघा. काका एक मिनिट, मी काय सांगतोय जरा ऐकून तरी घ्या. काय ऐकून घेऊ? अहो तुमच्या मुलाला कुठलीही मुलगी मिळेल हो. ऋषी भाऊ तसं जरा कठीण आहे बरं का. म्हणजे पोरगी मिळेलच की, शेवटी दुबईचं कार्ड आहे ना आपल्याकडे. हे बघा निघा, इकडनं निघायचं. चल चल निघ. ओ काका, अहो काय विषय तो ऐकून तर घेशील का नाही? ए तू जास्त बोलू नको. एक मिनिट, खाली बसा. बसा खाली. हाताची घडी, तोंडावर बोट. इतका वेळ प्रेमाने बोलत होतो मी, ती भाषा कळत नसेल तर आता कायद्याच्या भाषेत बोलतो. म्हणजे पोलीस कंप्लेंट केली ना मी. एका वयाने मायनर मुलीशी तुमच्या मुलाचं लग्न लावताय तर काय होईल माहितीये ना? म्हणजे कमळी वयाने लहान आहे. हे बघा तुम्ही पोलीस कंप्लेंट वगैरे नका करू, मी बघतो काय करायचं ते. अहो काय करायचं काय? अहो इकडे या, उठा, या इकडे. मी काय म्हणते, आत्ताच्या आत्ता त्या सरोजला फोन करा, लगेच फोन करा. नंतर भानगडी नकोयत आपल्याला. हॅलो सरोज ताई, हे लग्न मोडलं. काय? का म्हणून काय विचारता? तुमची मुलगी सज्ञान नाही. आम्हाला काय जेलमध्ये टाकायचा विचार होता तुमचा? हा, हे लग्न मोडलं. काय बोलताय? कमळीबाईंसाठी ब्रेकिंग न्यूज. अगं कमळे, कुठे होतीस तू? आम्ही केव्हापासून तुला हुडकतोय. हा अगं कमळे, आम्हासनी तुला काहीतरी सांगायचं आहे, पण आई छान सांगतो सकाळपासून तूच गायब आहेस. कमळे, आता असं तोंड पाडून बसायची काही गरज नाही. अगं आम्ही ह्योच विचार करत होतो तुझं लगीन कसं थांबवायचं ते. पण आम्ही फक्त विचारच करत होतो, तेवढ्यात आम्हाला ऋषी भेटला आणि त्यानं काय केलं माहितीये का? ए चुप. कमळे, अगं एवढं चिडायला काय झालं? कमळे, अगं तुला तर खुश व्हायला पाहिजे ना गं कमळे. तू इथे? म्हणजे बरंच झालं तू आलीस, मीच येणार होतो तुला भेटायला. काय झालं, अशी का बघतेस तू? एक बघ, थँक्यू म्हणायची खरंच काहीच गरज नाहीये. एनिवे,
तुझा प्रॉब्लेम आता कायमचा सॉल्व्ह झालेला आहे, सो डोंट वरी. एनिवे कॉंग्रॅच्युलेशन्स, आता तू मुंबईला येऊ शकशील. बरं हां, तू फॉर्म वगैरे भरलास ना? नाही म्हणजे तुला काही मदत लागली तर मला सांगायला हेल्प यू. बस बाद झालं. आतापर्यंत जेवढी मदत केली तेवढी बास. काय समजता हो तुम्ही स्वतःला? तिकडे तुमच्या शहरात पण अशीच सगळ्यांची मदत करत पळता काय? कमळी काय झालंय? अशी का रिएक्ट करतेस तू? मग काय करू? त्या पोराच्या घरी जाऊन माझं लगीन मोडायची काय गरज होती? काय घेणं देणं आहे माझ्या आयुष्याची? एक मिनिट, तुला करायचं नव्हतं ना ते लग्न? बंडे आणि निंगीला भेटलो मी तेव्हा सगळा प्रकार कळला मला. लिसन, आय वॉज जस्ट ट्राइंग टू हेल्प यू, म्हणून मी ते लग्न मोडायला सांगितलं. अहो पण कुणी सांगितली माझी हेल्प कराया? मी आलो होतो का तुमची मदत मागायला? त्या पोराशी मला लगीन करायचं नाही मी कवा बोललो तुम्हाला? मला जर त्याच्याशी लगीन करायचं नाही तर मी जाऊन सांगितलं असतं की त्यासनी. तुम्हाला तिथे पाठवायची काहीच गरज नाही. या सगळ्या प्रकरणामुळे माझी आई तिथं बेशुद्ध पडली आहे. तिला जर का काय झालं असतं ना मी तुम्हाला कधीच माफ केलं नसतं. आय एम रिअली सॉरी. मी फक्त मदत करायला. ए बाबा, तुझी मदत तुझ्याकडेच ठेव, मला काय बी गरज नाही. आता शेवटचं सांगतो, उगा माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करायला जाऊ नको.